टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ती ड्रग रॅकेट चालवायची। 4 ते 5 फोन, 7 ते 8 सिम कार्ड, डान्स बार गर्ल ते ड्रग सप्लायर। रात्री तिच्या सोबत काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा झोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं नुकतीच एक मोठी कारवाई करत टिटवाळ्यातून एका महिलेला अटक केली आहे। या महिलेचं नाव आहे ए पॉल। पोलिसांनी तिच्या टिटवाळ्यातील आलिशान घरावर छापा टाकला असता त्यांना जे काही सापडलं ते पाहून पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत। तब्बल 6 कोटी रुपये किमतीच्या 5000 एक्स्टॅक्सी गोळ्या या पॉलच्या घरातून जप्त करण्यात आल्यात। मुंबईत होणाऱ्या पार्ट्यांमध्ये, रेव पार्ट्यांमध्ये हे ड्रग्ज पुरवले जात होते अशी धक्कादायक माहिती सुद्धा आता समोर येते। या प्रकरणाची पाळंमुळं नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणाशी सुद्धा जोडलेली आहेत। नेस्को पार्टी प्रकरण हे समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी पार्टी ड्रग विरोधात धडक मोहीम उघडली आहे। याच मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षानं साकीनाका परिसरातून इरफान अन्सारी नावाच्या एका ड्रग पेडलरला अटक केली। त्याच्याकडून 200 एक्स्टॅक्सी गोळ्या या जप्त करण्यात आल्यात। या इरफानच्या चौकशीतूनच ए पॉल नावाच्या महिलेचं नाव समोर आलं आणि मग टिटवाळा कनेक्शन हे उघड झालं। हा साठा बाळगणाऱ्या इरफान अन्सारीला आधी अटक केली। पोलिसांनी इरफान नंतर सुफियान नावाच्या आरोपीला सुद्धा अटक केली आहे। तो पॉल आणि इरफान यांच्यामधला दुवा होता। पुढे याच सुफियानमुळे पोलीस पॉल पर्यंत पोहोचले। इरफानला अटक झाल्याबाबत या पॉलला अजिबात कल्पना नव्हती। पॉल ही पूर्वी कल्याण इथे राहायची, पण 2च महिन्यांपूर्वी ती टिटवाळा इथं शिफ्ट झालेली। याच सुफियानच्या माहितीमुळे पोलीस शनिवारी रात्री पॉलच्या आलिशान घरावर छापा टाकण्यात यशस्वी झाले। आपल्याला खरं तर पोलीस कधीच पकडू शकणार नाहीत असा या पॉलला विश्वास होता, अतिविश्वास, आणि त्यामुळे तिनं एवढा मोठा ड्रगचा साठा घरातच ठेवलेला। पोलिसांनी पॉलकडून 4 ते 5 मोबाईल फोन, 7 ते 8 सिम कार्ड्स हे सुद्धा जप्त केले आहेत। पार्टी ड्रगच्या सप्लायसाठी ती तात्पुरत्या स्वरूपात या वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर करायची, त्याच्यावरून फोन करायची। विशेष म्हणजे पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची आणि तिथून बाहेर पडल्यानंतर ती ड्रग सप्लायर बनली। तिची 2 लग्न झाली असून तिचा एक पती गुन्हेगार असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। पोलीस तिच्या गुन्हेगारी इतिहासाची कसून चौकशी करतायत। जप्त केलेल्या एक्स्टॅसी या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलर यासोबतच वेगवेगळी चिन्ह आणि अक्षरं सुद्धा कोरलेली होती, जी यापूर्वी नेस्को ड्रग पार्टी आणि वरळीत जप्त केलेल्या गोळ्यासारखीच आहेत। तिच्या फोनमधील माहितीमुळे या सगळ्या मोठ्या ड्रग रॅकेटमधील आणखी नावं हे समोर येण्याची शक्यता सुद्धा पोलिसांनी वर्तवली आहे। मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली असून अशा अनेक रॅकेट्सचा पर्दाफाश सुरू आहे। या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग नेटवर्कला मोठा धक्का बसलाय। मात्र यातून एक गंभीर प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे महाराष्ट्राच्या उपनगरांपर्यंत या ड्रगची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत। त्यामुळे एक संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं मत काय आहे? ड्रगच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।